नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त वर्षा लड्ढा यांनी पदभार स्वीकारताच ऍक्शन मोडमध्ये कामाला सुरुवात केली आहे. दिनांक 6 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहर विकासासाठी महत्त्वाचे निर्णय आणि संकेत दिले. स्वच्छता, अतिक्रमण आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित उपाययोजना करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देत मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. विशेष म्हणजे वर्षा लड्ढा या पहिल्यांदाच आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत असून त्यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाची नवीन कार्यप्रणाली अधिक गतिमान आणि परिणामकारक असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नवनियुक्त आयुक्तांच्या या भूमिकेमुळे अमरावती शहरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावती महानगरपालिकेची काम करण्याची जी काही संधी मिळाली आज आपल्या इथं कालच मी मध्यानंतर चार्ज घेतला, कारण मी आपल्या आधीच्या सौम्या मॅडमना इथून म्हणजे आजपासून त्यांच्या रजेवर असल्यामुळं काल रात्री चार्ज घेतलाय संध्याकाळी. तर आपलं मी एक महापालिकेच्या वतीनं किंवा एक आयुक्त म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंतीच करेन की तुमच्या सहकार्याशिवाय आपला जे काही मला प्रशासन म्हणून किंवा प्रशासक म्हणून काम करायचं आहे ते काम करणं अशक्य असतं. तर अमरावतीचे प्रश्न जास्ती करून आपल्यालाच माहिती असणार आहेत, नागरिकांना माहिती असणार आहेत. माझं जास्तीत जास्त करून आतापर्यंतचं जर कारकीर्द बघितली तर मला पब्लिक ओरिएंटेड काम करायला आवडतं किंवा नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन पुढे जायला आवडेल. तर अशा पद्धतीने ही जी काय महापालिकेची कारकीर्द करायची आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच मला करावी लागणार आहे. तर मी सगळ्यांच्याकडून आपलं सहकार्य अभिप्रेत करते. स्वच्छतेचा विषय आज सकाळी जेवढे काही मला आपले मान्य नगरसेवक वगैरे भेटून गेले किंवा काही समितीचे सदस्य भेटून गेले, त्यावेळी त्यांच्याकडून आलं की बाबा हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये हा असा विषय आहे. तर मी आजच मी ऑफिसला आली असल्यामुळं मी सांगितलेलं आहे की मला ते बघाश्वी नाईक मॅडम नाही म्हटलं, मला ते संपूर्ण फाईल दाखवा. तर त्याच्यामध्ये काहीतरी मला वाटतं गट समिती एक स्थापन केलेली आहे. गट समितीचा अहवाल येणार आहे आणि तो अहवाल काय येतो, कारण त्याच्यामध्ये सर्वपक्षीय ती समिती केलेली दिसून आली मला. तर त्या समितीचा जो काही अहवाल येईल त्या अहवालावरून आणि संचिकेचं अवलोकन करून मला पुढे जावं लागेल. त्यामुळे मी आज नाही सांगू शकणार आपल्याला की मी काय करणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते बायोमायनिंग ठेका त्यांनी मागच्या मॅडमने वर्कआउट काढली अशी त्यांचा आरोप होता. नाही, मला त्यांनी फक्त असं सांगितलं की बाबा मॅडम हे फाईल तुम्ही बघा, कारण याच्यामध्ये बायो मायनिंगच्या बाबतीमध्ये जे काही वर्क ऑर्डर दिली गेलेली आहे ती चुकीच्या पद्धतीची आहे, तर ती मला बघावी लागेल. त्यामधल्या तक्रारी बघता त्या पण एक प्रशासकीय भागच आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच तक्रारी अशा मला जाणून आल्या की अतिक्रमणाबाबतच्या खूप काही तक्रारी मला दिसून आल्या किंवा मोजणी न झालेली प्रकरणं आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा अशा म्हणजे ज्या काही तक्रारी आहेत त्याच्यामध्ये काही तक्रारीमध्ये जिनियन वाटल्या मला आणि काही तक्रारी या वारंवार होत असल्याचं निदर्शनास आलं. तर माझं नागरिकांना सुद्धा हेच आव्हान राहणार आहे की ज्या काही आपण तक्रारी करतो त्याच्यात तथ्य असेल तर नक्कीच नियमानुसार जर त्या तक्रारी असतील तर माझ्याकडून त्यांना निर्णय पण लवकर आणि अचूक निर्णय मिळण्याची मी ग्वाही नक्कीच देईन. पण जर काही त्याच तक्रारी असतील आणि त्याच्यामध्ये जर फक्त वेळ काढूपणा किंवा एकमेकांच्यावर फक्त आरोपच वगैरे असं काही असेल तर मग ते थोडेसे आम्हाला नाईलाज असतो. प्रशासकीय भाग म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला नियमानुसारच त्याच्यावर कारवाई करणं अभिप्रेत आहे, पण त्या कितपत आपण त्याच्यामध्ये पाठिंबा देणार किंवा कसा हा विषय होऊ शकतो. तर ज्या जिन्यून आहेत त्या नक्कीच आपण त्यांना नियमाप्रमाणे कारवाई करणार, त्यात काही शंकाच नाही. अशाच नवनवीन अपडेट्स करिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.